नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 19.1 प्रश्न पहिला। 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? विद्यार्थी मित्रांनो, 1 तास बरोबर 60 मिनिटे। एका तासामध्ये 60 मिनिटे असतात। मग आता आपल्याला 5 तास आणि 35 मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटे होतात ते शोधायचं। त्यासाठी आपल्याला 5 तासाचं अगोदर मिनिटांमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल। म्हणजे 5 गुणिले 60। बघा 5 0 0 आणि 5 सख 30 म्हणजे 5 तास म्हणजे 300 मिनिटे झाले। मग आता 300 मिनिटांमध्ये आपण आणखी 35 मिनिटे मिळवणार, म्हणजे आपलं उत्तर येणार 335 मिनिटे। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 2, शेजारील घड्याळात किती वाजले आहेत? विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 19.1 प्रश्न नंबर 2 मध्ये आपल्याला एक घड्याळ दिलेलं आहे। या घड्याळामध्ये आपल्याला 2 काटे दिसतात, एक आहे लहान काटा आणि एक आहे मोठा काटा। लहान काटा ज्याला आपण तास काटा म्हणतो आणि मोठा काटा ज्याला आपण मिनिट काटा म्हणतो। मिनिट काटा आहे 12 वर आणि तास काटा आहे 9 वर। मग आता तास काटा 9 वर, मिनिट काटा 12 वर, म्हणजे घड्याळामध्ये वाजलेले आहेत 9। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9। प्रश्न नंबर 3, 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे बरोबर किती? बघा 6 तास 40 मिनिटे आणि 2 तास 35 मिनिटे आपल्याला तासांची आणि मिनिटांची बेरीज करायची आहे। बघा तासाखाली तास आणि मिनिटाखाली मिनिटे आपण लिहून घेतले। आपण करूयात बेरीज। आता 0 अधिक 5 5 4 आणि 3 7 म्हणजे 75 मिनिटे झाले आणि 6 आणि 2 म्हणजे 8 तास 75 मिनिटे। तर मित्रांनो, हे 75 मिनिटे आहेत, त्या मिनिटांचं आपल्याला तास आणि मिनिटांमध्ये रूपांतर करायचं। म्हणजे काय, 1 तास बरोबर 60 मिनिटे। म्हणून आपण काय करणार, ह्या 75 मिनिटांमधून 60 मिनिटे बाजूला काढणार। म्हणजे या ठिकाणी 75 वजा आपण 60 करतोय बघा, आणि 60 मिनिटे आपण यातनं वजा करणार, म्हणजे 1 तास बाजूला काढून या 1 तासामध्ये मिळवणार। म्हणजे बघा 5तनं 0 गेला 5, 7तनं 6 गेले 1, 15 मिनिटे या ठिकाणी शिल्लक राहिले आणि 8 आणि 1 9 तास 15 मिनिटे। बघा 9 तास 15 मिनिटे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 9 तास 15 मिनिटे, पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 4, 6 तास 52 मिनिटे बरोबर टिंब टिंब मिनिटे। मित्रांनो, 6 तास 52 मिनिटाचं आपल्याला मिनिटांमध्ये रूपांतर करायचं आहे। 52 मिनिटे आपल्याला दिलेले आहेत, पण या 6 तासाचं आपल्याला मिनिटांमध्ये रूपांतर करायचं। 1 तास बरोबर 60 मिनिटे म्हणजे आता काय करणार, 6 गुणिले 60। बघा एका तासामध्ये 60 मिनिटं असतात। 6 तासाचे किती मिनिटं होतील, तर 6 0 0 आणि 6 6 36 म्हणजे झाले 360 मिनिटे। 6 तासाचे 360 मिनिटे आणि अधिक 52 मिनिटे म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळेल 2 2 6 आणि 5 11 हातचा आला 1 1 आणि 3 झाले 4 412 मिनिटे। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 5, 552 मिनिटे बरोबर टिंब टिंब तास आणि टिंब टिंब मिनिटे। मित्रांनो, 552 मिनिटे दिलेले आहेत, या मिनिटांचं आपल्याला तासामध्ये आणि मिनिटात रूपांतर करायचं आहे। म्हणजे आपण काय करणार, एका तासामध्ये असतात 60 मिनिटे, म्हणजे आपण भागिले काय करणार, 60 करणार। म्हणजे बघा 552 भागिले 60। आता बघा 6चा पाढा डोक्यामध्ये आणा, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल। 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 26 42 6 48 6 9 54। बघा 9 54 म्हणजे 540 60 9 540। बघा 2तनं 0 गेला, खाली राहिले 2, 5तनं 4 गेले, खाली राहिला 1, 5तनं 5 गेले 0। म्हणजे मित्रांनो 9 तास आणि 12 मिनिटे। बघा आपला भागाकार आला 12 आणि भागाकार आला 9 आणि बाकी उरली 12 म्हणजे 9 तास 12 मिनिटे। म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 6, सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा, किती मिनिटांनंतर बरोबर 11:15 वाजतील? मित्रांनो, आपल्याला 6 नंबरच्या प्रश्नामध्ये एक घड्याळ दिलेलं आहे, ज्या घड्याळामध्ये 10 वाजून 10 मिनिटे झालेले आहेत। बघा 10 वाजून 10 मिनिटे झालेले आहेत आणि किती मिनिटांनंतर 11:15 वाजतील असं म्हटलंय। बघा
किती मिनिटानंतर 12:15? 12:15 म्हणजे 11:45. बघा विद्यार्थी मित्रांनो, 11:45 कधी होतील? तर आपण काय करणार, 11:45 10:10 आपण काय करणार, वजा करणार. बघा या ठिकाणी तासातनं तास वजा करायचे आणि मिनिटातनं मिनिट वजा करायचे. 5तनं 0 गेला 5, 4तनं 1 गेला 3, 35 मिनिटे आणि 1तनं 0 गेला 1, 1तून 1 गेला 0. मित्रांनो 1 तास आणि 35 मिनिटं, पण आपल्याला उत्तर विचारले किती मिनिटानंतर. मग आता 1 तास आणि 35 मिनिटाचं आपल्याला मिनिटामध्ये रूपांतर करायचं. 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि अधिक 35 मिनिटे 5, 6 आणि 3 9, 95 मिनिटानंतर. बघा 10 वाजल्यानंतर म्हणजे आत्ता 10:10 झालेले आहेत, तर आणखीन 95 मिनिटानंतर 11:15 वाजतील. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 95. प्रश्न नंबर 7. घड्याळात 5:55 झाली आहेत. 4 तास 44 मिनिटानंतर त्या घड्याळात किती वाजले असतील? आता मित्रांनो 5:55 झाली आणि 4 तास 44 मिनिटानंतर म्हणजे आणखी 4 तास आणि 44 मिनिटानंतर घड्याळात किती वाजलेले असतील? तर आपण सुरुवातीला काय करणार, बेरीज करणार. तासामध्ये तास आणि मिनिटामध्ये मिनिट मिळवणार. 5 आणि 4 9, 5 आणि 4 9, 99 मिनिटे झाली आणि 5 आणि 4 या ठिकाणी 9 म्हणजे 9 तास 99 मिनिटे. आता 99 मिनिटे होतात का घड्याळामध्ये? तर घड्याळामध्ये 99 मिनिटे होत नाही, 60 मिनिटे होतात. 60 मिनिटानंतर काय होतो, 1 तास झालेला असतो. म्हणजे आपण काय करणार, ह्या 99 मिनिटांमधून 60 मिनिटे वजा करणार. म्हणजे 1 तास इकडनं मिनिटामधून वजा करणार आणि तासामध्ये 1 तास मिळवणार. म्हणजे आता बघूयात आपण. 90तनं 0 गेला 9, 90तनं 6 गेले 3 आणि 9 अधिक 1 म्हणजे 10, म्हणजे 10:39 झालेले असतील. बघा 10:39 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8. 2 तास 10 मिनिटे 13 सेकंद म्हणजे किती सेकंद? 2 तास 10 मिनिटे आणि 13 सेकंद या सगळ्यांचं आपल्याला सेकंदात रूपांतर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो 1 तास बरोबर 60 मिनिटे. हे जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही गणित लगेच सोडू शकता. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. आता आपल्याला दिले 2 तास, या 2 तासाचं आपल्याला सेकंदात रूपांतर करायचं. 2 तास म्हणजे 120 मिनिटे. बघा 2 तास म्हणजे 120 मिनिटे आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. म्हणजे 120 गुणिले आपण काय करणार, 60 करणार. बघा 0ने गुणूया 0 0 0. बघा 0ने गुणल्यानंतर उत्तर 0 येतं. त्यानंतर दशकाचा घेतला या ठिकाणी 0. 6 0 0, 6 दुणे 12, हातचा आला 1, 6 1 6 आणि 7. या ठिकाणी होणार बेरीज 7200. 2 तास म्हणजे 7200 सेकंद. आता पुन्हा 10 मिनिटे आहेत, या 10 मिनिटाचं आपल्याला सेकंदात रूपांतर करायचं आहे. म्हणजे 60 0 0 आणि 60 1 60 म्हणजे 600. बघा 10 मिनिटाचे झाले 600 सेकंद आणि 2 तासाचे झाले 7200 सेकंद आणि आणखी आपल्याला 13 सेकंद दिलेले आहेत. आपण सगळ्यांची करणार बेरीज. 7200 सेकंद अधिक 600 सेकंद अधिक 13 सेकंद. बघूयात 3 1 6 आणि 2 8 7, 7813. बघा 7813 सेकंद म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 9. घड्याळात 1:55 झाली असतील तर तास काटा व मिनिट काटा यांच्या अनुक्रमे स्थिती पुढीलपैकी कोणत्या पर्यायात योग्य तऱ्हेने दिल्या आहेत? आता 1:55 झाली. बघा आता 1:55 म्हणजे मित्रांनो तास काटा जवळजवळ 2च्या जवळ आलेला असेल. तास काटा 2च्या जवळ आलेला असेल कारण की अजून 5 मिनिटानंतर, कारण की 55 मिनिटे झालेली आहेत, आणखी 5 मिनिटानंतर 2 वाजलेले असतील. म्हणजे तास काटा 1 आणि 2च्या मध्ये असेल, म्हणजे 2च्या जवळच असणार आहे तो, 1 आणि 2च्या मध्ये. आणि मिनिट काटा असेल 11वर, मिनिट काटा 11वर असेल कारण की बघा या ठिकाणी 12वरून 1 वर आला, मिनिट काटा 12वरून 1 वर आला म्हणजे 5 मिनिटे होतात. 2 वर आला म्हणजे 10 मिनिटे, मग 3 वर आला म्हणजे 15 मिनिटे. बघा मिनिट काटा 3 वर आला म्हणजे 15 मिनिटे, 6 वर आला म्हणजे 30 मिनिटे, 9 वर आला म्हणजे 45 मिनिटे, 10 वर आला म्हणजे 50 मिनिटे आणि 11 वर आला म्हणजे 55 मिनिटे. म्हणजे तास काटा 1 आणि 2च्या दरम्यान असेल आणि मिनिट काटा 11वर असेल. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1 व 2च्या दरम्यान आणि 11वर. तास काटा 1 आणि 2च्या दरम्यान आणि मिनिट काटा 11वर. प्रश्न नंबर 10.
3 तास 20 मिनिटांमधून 1 तास 50 मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल? 3 तास 20 मिनिटांमधून 1 तास आणि 50 मिनिटे आपल्याला वजा करायचे आहे. तासामधून तास वजा करणार, मिनिटांमधून मिनिटे वजा करणार. बघूयात ही वजाबाकी कशी होईल. आता 20 मिनिटांमधून आपल्याला 50 मिनिटे वजा करता येणार नाही. मग अशा वेळेला काय करणार? आपण या तासातून 1 तास मिनिटांमध्ये घेणार, म्हणजे 3 तासाचे या ठिकाणी 2 तास आणि मग हा एक कमी केलेला तास या ठिकाणी घेणार. मग त्या तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करणार, म्हणजे झाले 60 मिनिटे आणि हे 20 म्हणजे किती झाले? 60 आणि 20 झाले 80 मिनिटे. म्हणजे थोडक्यात या 80 मिनिटांमधून आपल्याला 50 मिनिटे वजा करायचे. 80मधून 50 गेले, खाली राहिले 30 मिनिटे आणि 2 तासातून 1 तास गेला, खाली राहिला 1 तास, म्हणजे 1 तास 30 मिनिटे. 3 तास 20 मिनिटांमधून 1 तास 50 मिनिटे वजा केली म्हणजे आपलं उत्तर आलं 1 तास 30 मिनिटे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, हा होता स्वाध्याय 19.1. यामधील सगळे प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.